श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीची माहिती. म्हणजेच काय की ऑगस्ट महिना कुंभ राशीसाठी कसा जाणार आहे, त्यांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, त्यांचा व्यवसाय, त्यांची नोकरी, त्यांचे प्रेमाविषयी जे आहेत त्याची माहिती, आणि जर त्यांचं लग्न झालं असेल तर विवाह संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपले जर नातेवाईक मित्र मंडळी कुंभ राशीचे असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. की कुंभ रास बघा, राशीचक्रातली ही 11वी रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत. आणि कुंभ राशीला आता सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5चे हे दुसरे चरण चालू आहे. तर बघा मित्रांनो, 7.5 जरी चालू असली तरी घाबरण्यासारखे कुठलेही कारण नाही. जर तुमचे कर्म चांगले असतील आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुम्हाला आयुष्यात यश नक्कीच मिळेल किंवा तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही चांगले कर्म ठेवा, तुम्हाला फळ नक्कीच चांगले मिळेल. तर बघा मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलं आहे बघा आरोग्य. तर आरोग्य संदर्भात तुम्हाला हा महिना म्हणजेच येणारा ऑगस्ट महिना हा खूप चांगला जाणार आहे. त्यात तुम्हाला कुठलेही दीर्घ आजार किंवा कुठलाही आजार होणार नाही. परंतु जर तुम्हाला एखाद्या ट्रिपला तुम्ही जाणार असाल किंवा तुमचा थोडीसा प्रवास होणार असेल तर त्या प्रवासादरम्यान तुमची धगधग होईल किंवा तणाव जाणवेल आणि तुमचे डोके किंवा सर्दी तुम्हाला म्हणजे किरकोळ आजार तुम्हाला होईल. बाकी सर्व तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे जाणार आहे, म्हणजे तुमचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे. त्यानंतरचं आहे बघा शिक्षण. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी ऑगस्ट महिन्यात स्पर्धा परीक्षा देऊन घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर परदेशात जायचं असेल त्यासाठी सुद्धा प्रयत्न तुम्हाला ऑगस्ट महिन्यात करायचे आहेत. त्यात तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. परंतु ते प्रयत्न करत असताना तुम्हाला 22 ऑगस्ट पूर्वीच ते प्रयत्न करायचे आहेत. म्हणजेच काय, 22 ऑगस्ट पूर्वी जर तुम्ही प्रयत्न केले तर त्या प्रयत्नाला यश नक्की मिळेल. आणि जर तुमची स्पर्धा परीक्षा असेल किंवा तुमचा एखादा भरती, पोलीस भरतीचं किंवा कुठलंही काम असेल तर ते तुम्हाला 22 ऑगस्ट पूर्वी करून घ्यायचं आहे. त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल. त्यानंतर आपण बघूया शिक्षणासंदर्भात झाले आहे, आरोग्यासंदर्भात झालो आहे आणि पुढचं आपण बघूया व्यवसाय संदर्भात. म्हणजेच काय की तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही ऑगस्ट महिन्यात नक्की सुरू करू शकता. तो तुम्हाला व्यवसाय हा 16 ऑगस्ट पूर्वी सुरू करायचा आहे. म्हणजेच काय की नवीन व्यवसाय तुम्ही जेव्हा सुरू करता तो तुम्हाला 16 ऑगस्ट पूर्वी सुरू करायचा आहे आणि तुम्हाला त्या व्यवसायात नक्कीच यश मिळेल आणि तुम्हाला ऑगस्ट महिना हा व्यावसायिकदृष्ट्या अतिशय चांगला जाणार आहे आणि तुमचे व्यवसायात भरभराट नक्कीच होईल. किंवा ज्या लोकांचे आधीपासून व्यवसाय असतील तर त्यांना सुद्धा हा महिना अतिशय येणारा जो ऑगस्ट महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे आणि त्यांना जी पैशाची आवक आहे ती सुद्धा वाढणार आहे. परंतु बघा 22 ऑगस्ट पूर्वी म्हणजे 22 ऑगस्ट नंतर तुम्हाला थोडंसं व्यवसायात काळजी घ्यायची आहे आणि तुमचा व्यवसाय नेटकेपणा किंवा चांगल्या कर्माने तुम्हाला करायचा आहे. आणि जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे कष्ट करून जर तुमचा व्यवसाय केला तर तुम्हाला नक्कीच ऑगस्ट महिना हा भरभराटीचा आणि सुख समाधानाचा जाणार आहे. त्यानंतर बघूया व्यवसाय संदर्भात झाला आहे. आता आपण बघूया नोकरी संदर्भात. तो नोकरी ही तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची लागणार आहे. 16 ऑगस्ट पूर्वी तुम्हाला चांगल्या नोकरीचे योग आहेत आणि ज्यांची नोकरी आधीपासून चालू आहे किंवा जे नोकरीवर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ऑगस्ट महिना हा अतिशय चांगला जाणार आहे आणि त्यांना आपल्या नोकरीमध्ये बढोतरी म्हणजेच पुढच्या पदावर जाण्याची संधी चालून येणार आहे. ते तुम्हाला 22 ऑगस्ट नंतर नक्कीच होईल. म्हणजेच काय की 22 ऑगस्ट नंतर तुमच्या नोकरीत भरभराट होणार आहे. आणि पुढचं आपण बघूया कौटुंबिक विषय. म्हणजेच काय, आपण तुमचं जर लग्न झालं असेल तर तुमचा पती पत्नीशी तुमचं संबंध कसे असतील ते आपण बघूया. तर बघा 22 ऑगस्ट पूर्वी तुम्हाला आपल्या पत्नीशी किंवा आपल्या जोडीदाराशी संबंध हे चांगले ठेवायचे आहेत. त्याच्या मनाविरुद्ध किंवा तिच्या मनाविरुद्ध तुम्हाला कुठलेही काम करायचं नाही आहे.
22 ऑगस्टपर्यंत तुम्ही हे सांभाळा. 22 ऑगस्टनंतर तुम्हाला तुमच्या जीवनात विवाह जीवनात काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर आपण बघितलं बघा, शिक्षण, व्यवसाय, आरोग्य आणि तुमची नोकरी या संदर्भात ऑगस्ट महिना हा कसा जाणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं. तर पूर्वी तुम्हाला मी कुंभ राशीची आता 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असताना तुम्हाला एक उपाय मी सांगणार आहे. तो उपाय म्हणजे की तुम्ही 7.5 चालू असताना दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. आणि हनुमान चालिसाचे पठण जर तुम्ही दर शनिवारी केले तर तुम्हाला जे तुमची 7.5चा जो कालखंड चालू आहे तो अतिशय तणावमुक्त आणि चांगला जाणार आहे. परंतु ते करत असताना तुम्ही तुमचे कर्मसुद्धा चांगले ठेवायचे आहेत, कष्ट करायचे आहे, प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत. ते तुमचे कर्मच तुम्हाला चांगले फळ देऊन जातील. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की कुंभ राशीचा ऑगस्ट महिना कसा जाणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कुंभ राशीचे मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.